नमस्कार गाईज, चला आज तुम्हाला मी दाखवतो रियालिटी काय असते आणि काय नसते. म्हणून गाईज मम्मी पप्पा बोलत असतात अभ्यास करा, शाळा शिका, पुढं व्हा, पण आपण काय लक्ष देत नाही. तुमच्या मोटिवेशनसाठी मी पण तेच करत होतो, अभ्यास करत होतो, पण तरी मला कंटाळा आला. तरी मी आलो गावाकडं. तर आता रिअलाईज झालं की अभ्यास इम्पॉर्टंट आहे. हे बघा, मी आहे आणि ही एक म्हैस आहे. हिने आम्हाला परेशान करून ठेवलेलं आहे. आम्ही दोघं जण एक म्हैस नाही सांभाळत, एक म्हैस आणि तिचा एक बछडा आम्ही दोघं मिळून चारतोय. थकलोय गाईज, अक्षरशः थकलेलो आहे. बघा रानात आलेलो आहे आणि तिला आम्ही चारवतोय. हा माझा भाऊ. ए तिला आण, ती बघ राहिली पाठी. चार्जर गड्डा मागं राहिला. आता हा हे बघा, ही एक म्हैस आहे. एवढा परेशान केलंय, एवढा धावते गाईज. तिला चारतो ना आम्ही म्हणजे बांधावर वगैरे, ती चरत नाही. बघा किती खेचायला लागते. चल मार बापू. बघा एवढं खेचायला लागते आणि खूप डिस्टन्स असं चालायचं वगैरे रानात आणलेलं आहे. पण ती बरोबर याला चरत नाही. म्हणजे असं बोलले तर ते गवत नाही खात. असं दुसऱ्यांच्या शेतात धावते हिरवं खायला. पण दुसऱ्या शेतात पण गेली तरी आम्हाला शिव्या ऐकायला भेटतात. आणि एकाच जर जास्तच भांडखोर माणूस असला मारायला पण मागं पुढे बघत नाही. आणि चुकी गाईज आपली असते तर आपल्याला मार पण खाऊन घ्यायला पाहिजे, खाऊन घ्यायला लागते. असं काय नाही, चुकी असो या नसो, आपला जनावर आहे, मार पण खाऊन घ्यायला लागते गाईज. एवढी स्ट्रगल असते काय सांगू तुम्हाला. एकच म्हैस आहे आणि त्याचा एक पोरगा आहे. तर आम्ही दोघं भाऊ. हे बघा तिकडे बघा, काका बघताय तिकडं. अभ्यास करा.